नमस्कार, कशा आहात तुम्ही? आज आपण बनवणार आहे कुरकुरीत, खुसखुशीत, टेस्टी, सुपर टेस्टी असे समोसे आणि त्याचबरोबर चटपटीत टेस्टी असा समोसा चाट. आणि ते बनवताना मी काही टिप्स देणार आहे. त्यामुळं तुम्ही सहज सोप्या पद्धतीने घरी कमी तेलकट असे समोसे बनवू शकताल आणि तुमचे समोसे तळताना तेलसुद्धा पिणार नाही. आणि 8-10 तास तुम्ही ठेवले ना तरी ते 8-10 ताससुद्धा कुरकुरीत क्रिस्पी असे राहतील, मऊ पडणार नाही. तर आता आपल्या लेट्स कुक मंजू या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. आपण समोसे बनवायला घेऊया. चला तर आता आपण समोसे बनवण्यासाठी मी 1 किलो मैदा घेतलेला आहे, कारण मी 10 ते 12 लोकांच्यासाठी समोसे बनवत आहेत, म्हणून मी 1 किलो घेतला आहे. तुम्हाला हवं तेवढ्या प्रमाणात घेऊ शकता. 1 किलो मैद्यासाठी मी 100 ग्रॅम रवा घेतलेला आहे. रवा घातल्याने समोसे क्रिस्पी आणि कुरकुरीत बनतात आणि मऊ पडत नाही. चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि 1 टीस्पून ओवा घेतलेला आहे. तो हातावर असा क्रश करून घेतलेला आहे. हातावर चोळून घेतल्याने ओव्याचा वास खूप छान येतो समोस्यांना. आता मी 200 ग्रॅम तूप घेतलेलं आहे, गावरान तूप. ते गरम करून घेतलेलं आहे आणि त्याचं मोहन टाकत आहे आणि आता ते मोहन सर्व मैद्याला लावून घेणार आहे, हलवून. एकूण एक कणाला तूप लागलं पाहिजे, त्यामुळे आपले समोसे क्रिस्पी कुरकुरीत बनतात. हाताने चोळून असे तूप लावून घ्यायचे. आता माझं बघा, तूप इतकं घेतले की याचे मूठ वळलेले आहे, इथपर्यंत मोहन घालायचे. मूठ सुटत नाही आहे, इतकी छान बनलेली आहे. त्यामुळे माझे समोसे खूप क्रिस्पी आणि टेस्टी बनणार आहेत. हेच प्रमाण ठेवून तुम्ही तुपाचे प्रमाण हे ठेवा. तूप नसेल वापरायचे तर 200 ग्रॅम तुम्ही तेल घालू शकता. आता थोडे पाणी घालून आपण पीठ मळायचं आहे. पीठ खूप घट्ट आणि कडक मळायचं आहे आणि जोर पण द्यायचं नाही. समोस्याचं पीठ हे कचोरीच्या किंवा चपातीच्या पिठासारखे जोर देऊन मळत नाही. ते असे ओबडधोबडच मळायचं आहे. त्याच्यामध्ये अशा रेषा राहिल्या पाहिजे, म्हणजे आपले समोसे क्रिस्पी असे होतात. म्हणून त्याला जास्त जोर न देता समोस्याचं पीठ मळून घ्यायचं. आणि आता आपण अर्धा तास ते ठेवणार आहे. जास्त वेळ ठेवायचं नाही समोस्याचं पीठ. लगेचच समोसे करायला घ्यायचे. जास्त वेळ ठेवण्याने पीठ मऊ पडतं आणि समोसे मऊ होतात. आता आपण सारणासाठी सिक्रेट मसाला करून घेऊया. 4 चमचे धने, 2 चमचे जिरे, 2 चमचे बडीशेप असा. ह्यानी समोसे खूप टेस्टी लागतात. आता सारण बनवण्यासाठी आपण तेल गरम करून घेऊया. त्याच्यामध्ये जिरे घालून घेऊया. जिरे तडतडले नाही की त्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेऊया. आता जिरे तडतडायला लागले तर कढीपत्ता घालून घेऊया. त्यामध्ये हिंग घालून घेतला आहे आणि जो आपण मसाला बनवला होता ना, मिरची आणि आल्याचा, तो घालून घेतला आहे. आता आपण साधे मीठ घालून घेतले आणि थोडं काळे मीठ घालून घेतलेलं आहे. लाल तिखट घालून घेऊया. गरम मसाला घालून घेऊया. आता हळद घालून घेऊया आणि जो मसाला बनवून घेतलेला होता ना सिक्रेट, तो घालून घेऊया. चटपटीत मसाला आता तो चांगला परतून घेऊया. मसाल्याचे कच्चं पण सगळं जाईपर्यंत परतून घेऊया. हिंग आणि आमचूर पावडर घालून घेतली आणि थोडा कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता मी उकडलेले 1/2 किलो मटार घेतलेले आहेत, ते घालून घेतलेले आहे. आता ते परतून घेऊया. त्यामध्ये मी उकडून घेतलेले 1 किलो बटाटे घालून घेतलेले आहेत. ते हातानेच असं मी चुरडून घेऊन घालणार आहे. पोळी करून घालत नाही आहेत. हाताने चुरडून घेते ना मॅश करून, की बटाट्याची भाजीची चव खूप छान येते. म्हणून बटाटे नेहमी हातानेच चुरडून घ्यायचे समोसासाठी. आता आपण भाजी सगळी हलवून घेऊया, परतून घेऊया. भाजी छानशी अशी आपली समोसाची भाजी जेवढी अशी काळपट दिसेल तेवढी ती टेस्टी लागते, खूप छान लागते. कारण त्यात आपण ते मसाले घातलेले असतात ना, त्यामुळे आता मॅशर आहे ना, पावभाजी मॅशरने ते मॅश करून घेऊया, म्हणजे सारण चांगलं आपलं छान बनतं. आता आपलं मॅश करून झालेलं आहे आपली भाजी सगळी. आता आपण भाजीमध्ये बेदाणे घालून घेऊया. बेदाणे घातल्याने ना भाजीला खूप अशी छान चव येते, म्हणून आता मी हे बेदाणे घालून घेत आहे. अशी गोडूस चव येते. आता कोथिंबीर घालून घेऊया. आता आपली भाजी तयार आहे, म्हणजेच आपलं सारण तयार झालं समोस्याचं. आता आपण ह्या चाट पण बनवणार आहोत ना, त्यासाठी आपण एक रगडा बनवून घेऊया. मी जरा वेगळ्या पद्धतीने रगडा बनवते, तिखट असा रगडा. मी पिवळा रगडा ठेवत नाही. आता त्यासाठी तेल घालून घेतले. तेलात जिरे घालून घेतला, हिंग घालून घेते आणि कांदा घालून घेऊया. कांदा चांगला गुलाबी म्हणजे गोल्डन कलरचा परतून घेऊया. कांदा परतून त्याच्यामध्ये एक तमालपत्र टाकले, ते परतून घेऊया.
त्याच्यामध्ये मीठ घालून घेतले मी. आणि जे आपला ठेचा होता ना मिरची आणि आल्याचा तो घालून घेतला आहे. लसूण घालून घेतला आहे, कारण मिरची आणि आल्याच्या ठेच्यामध्ये लसूण नव्हतं म्हणून लसूण घालून घेतला आहे. हळद घालून घेऊया. हळद चांगली परतून घेऊया. हळद छान परतली ना की आता आपण मसाले घालून घेऊया. त्यासाठी मी जो सिक्रेट मसाला बनवला तो आणि गरम मसाला घालून घेतलेला आहे. तो जरा परतून घेऊन कोथिंबीर घालून घेऊन परतून घेऊया आपण. आता त्यात आपण तिखट घालून घेऊया. मी 1 चमचा तिखट घातलेला आहे, म्हणजे माझा तसा घरचाच मसाला आहे तो घालून घेतलेला आहे काळा. जे आधी काळं मीठ घेतात आपण साधं मीठ घालून घेऊया रगड्यामध्ये, म्हणजे रगडा पण चांगला चटपटीत लागतो आणि चाट चांगले चटपटीत बनतात. आता मी जो रगडा शिजवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हळद मीठ आणि 1 बटाटा घालून घेतलेला आहे. तो चांगला मॅश करून घेतलेला आहे. तो रगडा यात घालून घेऊया आणि हलवून घेऊया. त्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी घेऊन थोडं पाणीसुद्धा घातले. हा रगडा जास्त घट्ट नको जास्त पातळ नको असा ठेवायचा आहे. त्याला एक उकळी आली की कोथिंबीर घालून आपण गॅस बंद करूया, म्हणजे आपला रगडा तयार झाला आहे. आता कोथिंबीर घालून घेऊया. आपला रगडा तयार बनवण्यासाठी एक हिरवी चटणी करून घेऊया. त्यासाठी कोथिंबीर, मिरची, आले, पंढरपुरी डाळ, खोबरे, शेंगदाणे, मीठ घालून घेऊया. काळे मीठ घालूया. चाट मसाला घालूया. लिंबू पिळूया. लिंबू पिळण्याने चटणी आपली काळी पडणार नाही, हिरवी अशी राहील. आता समोसासाठी एक लाटी घेऊया. अशी ती गोल करून घेऊया. एक असं मिडियम आकाराची लाटी घेतली आहे आणि लांबट असं पोळी लाटून घेऊया, जी जास्त पातळ नसेल आणि जास्त जाडसुद्धा नसेल. असं मिडियम अशी जाड अशी पोळी लाटून घेतली. लांबट आकाराची बनवून घेऊ. ती मधी सुरीनी त्याचे 2 भाग करून घेऊया, म्हणजे 2 समोसे बनतात एका पोळीने आपले. एक लाटी आपण बाजूला ठेवूया, अर्धा भाग, आणि अर्ध्या भागाला मी मैदा आणि पाणी घालून अशी पेस्ट बनवून घेतली, ती लावून घेते. याला वरतून लावायची आणि याला इकडच्या साईडने लावायची, म्हणजे आपले समोसे तेलात फुटत नाही, सुटत नाही, भाजी बाहेर येत नाही. आता त्याचा आपण एक छान असा कोन बनवून घेऊया आणि त्या कोन असा आतमधून दाबून घ्यायचा, म्हणजे ते चिटकेल पेस्टला. आणि त्याच्यामध्ये आपण जी भाजी बनवलेली आहे सारण ते भरून घेऊया. सारण थोडं मी जास्तच भरले, कारण मला चाट पण बनवायचं आहे ना. आणि सारण जास्त असलं की समोसे खूप टेस्टी असे चटपटीत लागतात. आणि त्याला बाहेरच्या बाजूने मी पेस्ट लावून घेतली. एक फोल्ड करून घेणार आहे. बरोबर आपण जिथं चिटकू त्याच्यासमोर तो फोल्ड घ्यायचा, म्हणजे असा आपला समोसा उभा राहतो छान फोल्ड दिल्याने, आणि छान समोसाला छान आकार येतो. असा उभा राहिला म्हणजे आपला समोसा परफेक्ट बनला. आपण त्याच पद्धतीने दुसरा समोसा बनवून घेऊया. असाच फोल्ड मारून घेऊया, अर्धा त्रिकोण बनवून, आणि त्याला एक दाबून कोन बनवून घ्या. कोनच्या आतमध्ये आपण भाजी भरून घेऊया आणि समोरच्या बाजूला बरोबर चिटकळू त्याच्या समोरच्या बाजूला एक फोल्ड देऊया. फोल्ड मारून घेऊया. एक असा फोल्ड मारल्याने समोसा उभा राहतो. त्याला आपण आपली पेस्ट लावून घेतली. तर बरोबर असा फोल्ड मारून घेऊन असं खाली ठेवून छान दाबून घ्यायचं, म्हणजे समोसा सुटणार नाही तेलामध्ये. आता आपले सगळे समोसे तयार आहेत. मी सगळे समोसे करून घेतले. आता तेलही माझं गरम झालेलं आहे. तेल जास्त गरम करायचं नाही, असं थोडंच मंद असं तेल गरम झालं पाहिजे, म्हणजे आपले समोसे करपत नाही आणि समोसे क्रिस्पी होतात. स्लो गॅसवर किंवा मिडियम गॅसवर आपण समोसे तळून घेऊया. माझी कढई मोठी असल्यामुळे मी 6 समोसे घालणार आहे. तुम्ही 3 किंवा 4 समोसे पण एकदम घालून तळून घेऊ शकता. आता मंद गॅस ठेवलेला आहे आणि चांगले समोस्यावर तेल उडवून आपण तेल असं उडवायचं साऱ्याने आणि समोसे तळून घेऊया. समोसे पलटी करून घ्या. गोल्डन कलर येईपर्यंत आपण समोसे तळणार आहोत. आणि ज्यावेळेस समोसेला गोल्डन कलर यायला लागेल त्यावेळेस थोडा गॅस मोठा करूया, म्हणजे समोसे तेल पीत नाहीत आणि समोस्यातून तेल सगळं निघून जातं, तेलकट समोसे बनत नाही. आता मी समोसे पलटून घेतले, खालची बाजू वरची बाजू खाली करून घेतली. आता माझ्या समोसाला गोल्डन कलर आलेला आहे. मी गॅस मोठा केला आहे. आता 1 मिनिट भर समोसा त्यात 5 गॅसवर ठेवणार आहे आणि मग समोसा काढून घेणार आहे. त्यामुळे कलरही छान गोल्डन येतो आणि समोसे तेल पण ओढत नाहीत, तेलकट बनत नाहीत. आता समोसे काढून घेऊया. सगळे समोसे काढून घेतले की आपण दुसरी बॅच पण सेम ह्याच प्रकारे तळून घेऊया. म्हणजे सगळे समोसे असेच तळून घेऊया. पहिले मंद गॅसवर, नंतर शेवटी एंडिंगला गॅस फास्ट करायचा. आपले सगळे समोसे तयार झालेत. आता आपण चटणीबरोबर सर्व करूया. कसे वाटतात आपले क्रिस्पी
कुरकुरीत चटपटीत आणि समोसे छान झालेत ना, असे टम्म फुगलेले असे समोसे छान वाटतात आहेत ना. आता या समोसेचा आपण एक आवाज पाहूया. किती क्रिस्पी बनले, त्याला किती छान लेअर आलेत, पाहिले ना किती छान लेअर वाटतात ते समोस्याला. चांगले खस्ता आणि क्रिस्पी बनलेत, कुरकुरीत असे समोसे. त्याचा कसं कुरकुरीत वाटतात ते. आता आपण चटपटी टेस्टी तोंडाला पाणी सुटेल असा मस्त चटपटीत असा समोसा चाट बनवूया, जो खाऊन आपल्याला परत परत खाऊसं वाटेल असे. आता तर समोसा चाट बनवायला घेऊया. त्यासाठी मी एका बाउलमध्ये 3 समोसे घेतले, ते थोडेसे दाबून घेतलेले आहेत, असे तोडून घेतलेले आहेत. त्यावर मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून घेतलेली, शेव घालून घेतलेले, चाट मसाला घालून घेतलेला आहे आणि आपली हिरवी चटणी आहे ना ती घालून घेतलेली आहे. आता आपण चिंचगुळाची, खजूरची आणि त्यामध्ये मी सुंठ आणि चाट मसाला घातलेली अशी एक चटणी बनवलेली आहे, ती घालून घेऊया. अशी आपली टेस्टी चिंचेची चटणी घालून घेतलेली आहे. आता आपण रगडा बनवलेला आहे ना आपला चटपटीत असा रगडा, असा थोडासा स्पायसी आणि असा चटपटीत रगडा बनलेला आहे, तो रगडा घालून घेऊया. त्या रगड्याने आपल्या चाटची लज्जत खूप छान येते आणि खूप चटपटीत असा टेस्टी आपला चाट बनल. आणि आता त्यावर आपण शेव घालून घेतलेली आहे मी, आणि शेव घालून घेतली की आता आपण दही घालून घेतले, ते गोड थोडंसं साखर आणि मीठ घालून घेतलेलं आहे, काळं मीठ असं दही केलेलं आहे. आणि त्यावर आता आपण छान असं चाट मसाला घालून घेऊया आणि मी त्याच्याबरोबर थोडंसं तिखट पण स्प्रिंकल केले, घालून घेतलेलं आहे. आता असं आपला चटपटीत चाट तयार आहे ना, ते पाहून आपल्या तोंडाला पाणी सुटले की नाही, मग तसाच असं तोंडाला पाणी सुटणारा चटपटीत चाट आणि आपले क्रिस्पी कुरकुरीत समोसे कसे बनले ते तुम्ही मला कमेंट्स करून कळवा. आपल्या लेट्स कुक मंजू चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करा.